नमस्कार सर्वांना. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज फायनली ट्रॅक्टर आलेला आहे ना, आज पेरणी करायची आणि बी पण आणलेलं आहे. तर बी पहा कोणचं कोणचं आणते. सगळं काही सगळी पेरणी नाही करायची सगळं. तर 2 मिनटं. आणि पहा कोणची पिशवी आणली, धनुक्ष बाजरीची पिशवी आणलेली, तिचं नाव धनुक्ष आहे. आणि पहिली कोणची पहिली ही आहे. तर ही काय नाही, ही मी पुढं टाकून देते, कारण ही उगती का नाही याची काही गॅरंटी नाही आहे. आणि आता ही पेर येते. आणि याच्यात काय आणले, ही आणली मुगाची एक पिशवी, एक नाही 2 आणल्यात. मुगाच्या 2 पिशव्या आणल्यात. आता बी आणले, तर आता ट्रॅक्टर आलाय, तर आता मी जाते खाली आणि घेते पेरणी करून. चल ट्रॅक्टर पहा, तर बी टाकून लगेच पेरणी चालू करायची. आणि मी ही घेतलेली बी, आता ही मी पुढं टाकीते, जुनं बी आहे ना. पेर येतोय आणि मी इकडे टाकला. मी आता एवढा अर्धा पुढा टाकलाय, एवढा टाकला अर्धा. एवढं एक तुकडा आता आमचं होतच आलंय, जवळजवळ थोडंच राहिलं. ट्रॅक्टरची चालली पेरणी. तर मी आता बघा एवढा पुढा टाकलाय एका तुकड्यातच. बरं बी घेते टाकून. तर आता बाजरी झाली पेरायची आणि आता मग पेरणी चालू केलेली आहे. तर तिकडं चालू आहे मुगाची पेरणी. आणि मी बी ही केलं आणि बसले जरा वेळ सावलीला. बी टाकलं त्या याच्यात आणि आता पेरणी चालू केली. पण पावसाची खूप मोठी ही, आता पावसाचीच वाट बघायला लागणार आहे, कारण का पेरणी तर केली पण उगण म्हणून याची काही गॅरंटीच नाही आहे. तर जाऊन आता पेरणी तर ठेवली करून. पाऊस पडला एवढ्या 2-4 दिवसात तर ठीक आहे, तर उगून येईन, नाही तर बी काय उगणारच नाही. पेरणी चालू केली तिकडं. आणि इकडं काय लगेच पेरायचं नाही. इकडून पलीकडचं जी दिसते ना, इकडून काय लगेच पेरणी नाही करायची, कारण का तिकडून पाऊस पडल्याशिवाय, चांगली वल झाल्याशिवाय पेरणी नाही करायची. आणि इकडचं एवढं कोपरं घ्यायचं पेरणी करून, इकडून एवढं. तर आता पेरणी केली, मूग आणि बाजरी पेरलेली आहे. आता वल आहे, थोडे उगून येते का काय काय माहिती, काय सांगता नाही येणार. आणि बाकीचं राहिलेलं ते नंतर पेरणी करायची. आता पाऊस पडल्याशिवाय काही पेरणी करायची नाही. तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी. सर्वांना बाय.